मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये असं दाखवणार आहेत की इकडे पिहूला भेटण्यासाठी काउन्सिलर तिच्या रूममध्ये आलेली असते आणि त्यानंतर नंदिनी तिला तिच्या रूममध्ये सोडून तिथनं निघून जाते आणि त्यानंतर ती काउन्सिलर पिहूला विचारते, तुझं नाव काय आहे, हे तुला जास्त खेळायला काय आवडतं आणि तू कोणत्या स्कूलमध्ये जातेस, तुझ्या फ्रेंड्सची नावे काय आहेत, हे सर्व. आणि त्यानंतर तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे चिव देते आणि त्यानंतर ती म्हणते, आता आपण एक गेम खेळूयात का, तुला जास्त खायला काय आवडतं सांग बरं. त्यावर ती म्हणते, मला बर्गर पिझ्झा सर्व आवडतं. त्यावर ती म्हणते, इवन आय ऑल्सो लाईक पिझ्झा. आणि त्यानंतर ती म्हणते, तुला पिझ्झा खायचा का, आपण पिझ्झाचा एखादी गेम खेळूयात. त्यावर ती तिच्या बॅगमधनं प्लास्टिकचा पिझ्झा काढते आणि त्यावर वेगवेगळी नावे लिहिलेली असतात, भीती, आणखी बरंच काही असे. त्यावर ती म्हणते, आता ह्यातला एक स्लाइस उचल आणि माझ्या हातामध्ये दे. त्यावर पिहू करेक्ट भीती नावाचा स्लाइस उचलते आणि त्या काउन्सिलरच्या हातामध्ये देते. त्यावर ती विचारते, तुला कसली भीती वाटत आहे का. त्यावर ती म्हणते नाही. तर ती प्रेमाने तिला जवळ घेते आणि गोडीत म्हणते, तू हा स्लाइस उचलला आहेस, तुला भीती वाटते का. त्यावर ती फारच घाबरलेली असते आणि त्यानंतर ती काउन्सिलर तिचा घाबरलेला चेहरा पाहून म्हणते, ठीक आहे जाऊ दे तू, आता आपण हा गेम नको खेळायला, आपण दुसरा एक गेम खेळूयात. त्यावर ती पिहू म्हणते, नको, मला नको गेम खेळायला. त्यावर ती काउन्सिलर तिला समजावून सांगते आणि तिला राजी करते गेम खेळण्यासाठी. त्यानंतर तिला विचारत असते, तुला कसली भीती आहे बाळा. त्यावर ती सांगत नाही आणि तो स्लाइस वापस ठेवून देते. त्यानंतर इकडे त्या दुसरा गेम खेळत असतात आणि इकडे सर्वजण हॉलमध्ये एकत्र बसलेले असतात आणि त्यावर मंजू मानिनी काकू म्हणतात, खरंच आता काउन्सिलर आली आहे ते बरं झालं. आणि त्यानंतर त्या म्हणतात, निदान आता तरी पिहू बिचारी तिच्या मनात नेमकं काय आहे ते आपल्या सर्वांना सांगेन, निदान त्या काउन्सिलरला तरी सांगेन, आता आधीसारखी पिहू होईल. त्यावर ती म्हणते, पिहू एक वेळ तिच्या मनातलं सांगेलही आणि नीटही होईल, पण ह्या मंजू आत्यांचं काय करायचं, त्यांच्यापासनं कसा बचाव करायचा. तुम्ही बघितलं ना मगाशी त्या कशा रिॲक्ट करत होत्या, वाटत होतं आता कोणत्याही क्षणी त्यांना वेड लागतं की काय. त्यावर पार्थ म्हणतो, जरा आजूबाजूला बघा, नाहीतर त्या तुमच्यावर हल्ला करतील. त्या म्हणतात, मी नाही हा घाबरत कोणाला, आणि जरीही मला काही झालंच तर माझी नंदिनी ताई आहे माझ्यासाठी, मला सावरून घ्यायला कायम. त्यावर सर्वजण हसतात आणि मानिनी काकू म्हणतात, खरंच बाई नंदिनी, तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. तू किती व्यवस्थित आणि शांतपणाने हाताळलंस त्या मंजूताईंना. खरंच तुझं म्हणजे तुझ्याकडनं ना, खरं सांगू का, संयम शिकण्यासारखा आहे आणि आगाऊपणा शिकायचा झाला तर काव्याकडनं. त्यावर त्या म्हणतात, मजाक करत आहे, गंमत करतीये. त्यावर ती हसायला लागते आणि म्हणते, हा खरंच आहेच माझी नंदिनी ताई शांत. आणि त्यानंतर त्या म्हणतात, खरंच तुम्ही होतात म्हणून आज सगळं व्यवस्थित त्यांना हँडल करता आलं मंजू काकूंना. त्यानंतर त्या म्हणतात, माझी एक सून हुशार आहे तर दुसरी अगदी चंट आहे. तुम्ही दोघी आहेत ना म्हणून मला कसलंही टेन्शन नाही. तुम्ही दोघी आहेत म्हणूनच मी तुमच्या जीवावर सोडून घर जाऊ शकते. तुम्ही अगदी व्यवस्थित माझं घर सावराल अशी माझी खात्री आहे. आणि ते ऐकताच ती काव्या तिला म्हणते, माझी मैत्रीण आलिशा वाट बघत आहे आणि मी जाते. त्यानंतर ती तिथनं निघून जाते आणि इकडे ती काउन्सिलर पिहूला गोडीमध्ये घेऊन विचारण्याचा प्रयत्न करत असते, तुझ्या मनात काय आहे, तुला कशाची भीती वाटते. पण ती सांगत नाही आणि त्यानंतर ती एक गेम खेळते. ती म्हणते, मी जे वर्ड बोलेल त्याचा समान शब्द तुम्हाला सांगायचा. त्यावर ती विचारते, फ्रेंड. ती म्हणते, अक्षरा. आणि त्यानंतर ती म्हणते, प्रेम. तर ती सांगते, गुलाबजाम. त्यानंतर ती म्हणते, भीती म्हटल्यास ती लगेचच म्हणते, नंदिनी वहिनी. आणि त्यानंतर इकडे ती नंदिनी आणि जीवा त्या देवाची नैवेद्य दाखवत असतात, आरती करत असतात आणि ती नंदिनी आरती करत असताना जीवा सारखं तिच्याकडेच बघत असतो. त्यानंतर आरती करून होते आणि ती
ती नंदिनी देवाला नैवेद्य दाखवते आणि देवाचं दर्शन घेते. त्यावर तो तिच्याकडेच बघतो आणि म्हणतो, देवा, हिने जे काही मागितलं आहे ते हिला देऊन टाक, असं जीवा देवाला सांगतो. आणि इकडे ती नंदिनी म्हणत असते, देवा, निदान पिहूच्या मनामध्ये काय आहे आज तरी तिने ते सर्व काउन्सिलरला सांगू दे आणि अशा माध्यमातून ते आमच्यापर्यंत पोहोचू दे. नेमकं तिच्या मनात कशाची भीती बसली आहे. आणि त्यानंतर तो जीवा ती डोळे झाकलेले असताना नंदिनीने तिला आरती देत असतो आणि तेवढ्यातच नंदिनी डोळे उघडते आणि त्याच्याकडे बघते आणि म्हणते, हे सर्व काय चाललं आहे तुमचं, मी माझी आरती घेऊ शकते. त्यानंतर तो म्हणतो, देवा, मी तुला पूर्ण श्रावण महिना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवेन, फक्त ह्या खडूसबाईच्या तोंडावर स्माईल आणण्यासाठी माझी मदत कर, मला यश दे, असं तो देवाकडे प्रार्थना करत असतो. आणि त्यानंतर तिथनं निघून जातो आणि लगेचच गणपतीच्या डोक्यावरचं फूल खाली पडतं. इकडे आलिशा आणि काव्या त्यांच्या रूममध्ये आलेले असतात आणि ती आलिशा म्हणते, अगं काय सांगतेस तू काव्या, चक्क तुम्ही दोघं एकाच बेडवर झोपत आहात. त्यावर ती म्हणते, हो, पण तुला वाटत आहे तसं अगदी काही नाहीये. त्या बोक्याचं तोंड इकडे आणि त्याचे पाय इकडे असतात आणि जिकडे त्याचे पाय असतात तिकडे माझं तोंड आणि त्याच्या तोंडाकडे माझे पाय असतात. त्यामुळे तुझं जे उडलेलं विमान आहे ते आता खाली जरा जमिनीवर आण. त्यावर ती म्हणते, आत्ता तसे आहेत, काही दिवसांनी समोरासमोरच येतील, एवढं काय त्यावर ती म्हणते, तू जसा विचार करत आहेस तसं काही नाहीये आणि तसं कधी होणारही नाहीये. त्यावर ती म्हणते, खरंच लग्न जर एवढं रोमॅन्टिक असेल ना तर मीही लग्न करायला तयार आहे. आणि त्यानंतर ती म्हणते, रूममेट्स टू लाईफ मेट, प्रवासही लवकरच सफर होईल. त्यावर ती म्हणते, अगं शांत बस. त्यावर ती म्हणते, हा तुला बँड कोणी बांधला, त्या पार्थनेच बांधलेला दिसतोय. त्यावर ती म्हणते, अगं मी झोपीत होते त्यावेळेसच त्या बोक्याने येऊन बांधला. त्यावर ती म्हणते, बरं ठीक आहे आलिशा, आता घरामध्ये काय चाललंय, तुझं काय चाललंय, त्या पिहूचा जरा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येऊ दे, तिच्या मनात काय चाललं आहे ते कळू दे काउन्सिलरनं, आपण बघूयात ना निवांत त्या बोक्याचं काय करायचं ते. आणि इकडे त्या काउन्सिलर खाली आलेले असतात आणि त्या सांगतात की पिहू नेमकं तिला मनामध्ये काय झालं आहे, तिला कशाची भीती वाटत आहे. त्यावर त्या म्हणतात, ती फारच घाबरलेली आहे, एकंदरीत तिच्या बोलण्यावरनं कळत होतं आणि तिने कशाची तरी मनात भीती घेतली आहे. डोंट वरी, काळजीचं काही कारण नाही, आणखी 2-3 सेक्शन करावे लागतील, मग आपल्यासमोर सर्व काही येईल. हा, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, तिच्या मनामध्ये असं काहीतरी सिक्रेट आहे ज्याची तिला भीती वाटत आहे आणि ते सिक्रेट नंदिनीशी रिलेटेड आहे. आणि त्यानंतर ती काउन्सिलर तिथनं निघून जाते आणि लगेचच रम्या म्हणते, का तुम्ही सगळ्यांनी काउन्सिलर काय म्हणाल्या, ते सिक्रेट नंदिनीशी रिलेटेड आहे. म्हणजे नंदिनी, तूच काही केलं नाहीस ना पिहूला, कारण म्हणजे आमच्या समोर एक आणि आमच्या पाठीमागे एक, तिच्या मनात कशाची भीती तर तू घातलेली नाहीयेस ना. त्यावर मानिनी काकू म्हणतात, रम्या तू काय बोलत आहेस, तुला तरी कळत आहे का. त्यावर ती म्हणते, असू द्यात आई, काही नाही, मी तिला सांगते. त्यावर ती विचारते, रम्या तुला असं का वाटत आहे. रम्या म्हणते, कारण तूच नेहमी तिच्यासोबत बोलत असतेस ना. त्यावर जीवा म्हणतो, अगं तुला असं कळतंय का तू काय बोलत आहेस, आणि माझ्या बायकोला असं बोललेलं मी बिलकुलही चालवून घेणार नाही. त्यावर रम्या म्हणते, अरे तू कशाला एवढा चिडतोयस, मी तर फक्त अंदाज बांधला आणि तुम्हाला एवढं चिडायला काय झालं, मी तर सहजच म्हणत होते. त्यावर सर्वजण तिलाच रागवत होते. रम्याला हे पाहून वसू आत्या रम्यालाच रागवतात, म्हणजे तिला रागवण्याचं नाटक करतात सर्वांसमोर आणि तिला म्हणतात, मी तुला एकदा म्हटलं ना काही बोलू नकोस आणि चल आपल्या रूममध्ये. या घरामध्ये आपल्याला काही शब्दाचा आपल्या मानस नाहीये. नेहमी सततच ती मानिनी आणि तिच्या 2 सुना बरोबर असतात आणि आपण सर्वजण चुकीचे असतो. त्यावर मानिनी म्हणते, खरंच वसुताई तुम्हाला असं वाटतं का या घरामध्ये. ती म्हणते, असं जरा नसतं तर मग आत्ता रम्याला तुम्ही सगळे ओरडला नसतात. ह्याचाच अर्थ असा की आमचा या घरामध्ये काही मानच उरलेला नाहीये आता तुझ्या 2 सुना आल्यापासून. त्यावर नंदिनी म्हणते, आई राहू द्या, थांबा तुम्ही, तू सांग रम्या तुला असं का वाटतं, मी तिच्या बाबतीत काय करू शकेन. त्यावर ती म्हणते, ते मी कसं सांगणार ग, ते तर तुलाच माहिती आहे तू तिला काय केलेलं आहेस. त्यावर ती म्हणते, असंच जर असतं तर ती मला पाहून घाबरून गेली असती, माझ्या जवळ देखील आली नसती. आणि त्यानंतर वसू आत्या त्या रम्याच्या हाताला ओढून तिला रूममध्ये घेऊन जातात. आणि इकडे दुसऱ्या दिवशी ती नंदिनीच्या रूममध्ये जाते, ज्यावेळेस तिथे कोणी नसतं
आणि तिला अगदी प्रेमाने गोडीत हँडल करते आणि तिला विचारते, बाळा तुझ्या मनात काय आहे ते मला सांग, मी कोणाला म्हणजे कोणालाही सांगणार नाही. आपण दोघी फ्रेंड्स आहोत ना, मी देखील तुला माझं एक सिक्रेट सांगते, पण तू आधी सांग बरं तुझ्या मनामध्ये काय आहे आणि तुला एवढी नेमकं कशाची भीती वाटत आहे. त्यावर ती सांगते, वहिनी तू कोणाला सांगू नकोस, पण मला वसू मावशीनं धमकावलं होतं, जर तू कोणाला काही सांगितलंस आणि तुझं काउन्सिलर समोर तोंड उघडलंस तर तुला, श्रेयाला आणि तुझ्या आई पप्पांना मी या घरातनं बाहेर हाकलवून लावेन. आणि असं म्हणून ती रडायला लागते. त्यानंतर ती नंदिनी मानिनी काकूंना घेऊन वसू आत्यांच्या रूममध्ये जाते आणि मानिनी काकू समोरच आत्यांना विचारते, पिहू तुम्हाला बिहू घाबरून का पळून जाते, तुमच्या समोर का येत नाही. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.